अत्यंत चांगली बाब आहे। त्यांनी जी चूक केलेली आहे त्या संदर्भात त्याला अटक झालेली आहे आणि आता कायद्याप्रमाणे त्याच्यावर ते कारवाई होईल। नाही मात्र एक मिनिट याला समजून घेऊ ना पहिल्यांदा। आत्ताच सर्व विरोधक 2 दिवस झाले तुमचा आरोप करत होते, तुमच्यामुळे कुठेतरी खोक्याला अडवलं जातंय, पोलिसांकडून दाबलं जातंय, लपवलं जातंय। अजिबात नाही, मी कोणत्या पोलिसला कधी फोन लावत नाही। त्याला अटक करा म्हणलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत म्हणलं ना, त्यांनी जे चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करा, तर त्याच्यावर ते कारवाई झालेली आहे। आता तो आता अटक झालेली आहे त्याच्यावरती पोलीस जे काही कलम लागलेले आहेत त्या कलमाप्रमाणे कारवाई करेल। हे बघा, कॅमेरे घेऊन मी जात नव्हतो, कॅमेरे माझ्या पाठीमागे येत होते, आजही कॅमेरे माझ्या पाठीमागे येतात। त्याच्यामुळं कुठं जाताना कॅमेरा घेऊन जावं हे मी ठरवणार नाही। मी दवाखान्यात असल्यामुळं मी त्यांना भेटायला गेलतो हे खरं आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी आणखी एक बाब म्हणली की हे प्रकरण तेव्हा का ठेवलं, माझा पक्ष आणि माझा संबंध नसताना। तर संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे आणि बूथ प्रमुखासाठी मी हे प्रकरण तेवढ ठेवलंय आणि आणखी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुखच्या खुन्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी तेवढ ठेवणार। तुम्ही किंवा ते मी आणि माझा पक्ष, मग आम्ही कोणत्या पक्षाचे? आम्ही भारतीय जनता पार्टी गांधर्व विवाहामध्ये आहेत का? भारतीय जनता पार्टीतच आहेत ना। विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होतं, माझ्या सीटबद्दल ते म्हणलेच नव्हतं। माझ्या इथं त्यांचं शिट्टी हे चिन्ह होतं, शिट्टी हे चिन्ह होतं। पंकजाताईंचं आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं, त्यांचं चिन्ह शिट्टी होतं, त्याच्यामुळे ते तसं म्हणत असतं। नाही, मी टीका काय करतोय की संतोष देशमुख सारखं अतिशय भयानक प्रकरण घडलेलं असताना त्या स्वतः संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेल्या नाही, त्या प्रकरणाबद्दल भ्रशब्द बोलल्या नाही। धनंजय मुंडेंच्यावरती एवढे आरोप होत होते त्याच्यामध्ये त्या बोलल्या नाही। ज्यावेळेस धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं त्याच्यानंतर ते म्हणतात उशीर झाला, मग ह्यांना म्हणजे शपथच द्यायला नको होती, अमकं तमकं। कधी पद गेल्यावर, जोपर्यंत ते पदावर होते तोपर्यंत तुम्ही एक शब्द बोलले नाही। आम्ही मात्र ते पदावर होते तरी त्यांना या पदावरून हटवावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी करत होतो। चुकीची काय मागणी होती? त्यांचं म्हणणं आहे की मी मंत्री झाल्यानंतरच सुरेश धस यांना गुन्हेगारी आहे की पंकजा मुंडे मंत्री झाले त्याच्यानंतरच तुम्हाला दिसली असा? नाही, ते कोणाकडे बळावली? तुम्ही दोघंही नेते जे माजी मंत्री आणि मंत्री आहेत यांच्याच भागातून बळावलेली गुंडगिरी आहे। आमच्या इकडं गुंडगिरी नाहीये। मर्डरचं प्रमाण बघा, सगळं परळी, बाकीचं काय जराख परळी, वाळू परळी, सगळं काही तिकडं चालतं, आमच्या इकडं नाही चालत। आणि त्यांचं दुःख हेच आहे, आमच्या इकडं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आला नाही। परंतु त्यांनी भाजपमध्ये असताना त्यांनी अपक्षांना पाठिंबा द्यायचं कारण काय होतं? मी पाहिलेला नाही, तो पाहिल्याच्या नंतर त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतो। अजय मुंडे म्हणतात की सहआरोपी करा म्हणून खोक्याच्या प्रकरणात। ठीक आहे, तो प्रयागराजला मिळाला का अजून कुठं मिळाला त्याच्याशी ते पोलीस येऊन त्याला सांगतील। मी उदाहरण दिलं होतं की कृष्णा आंधळे असा प्रकारे काही करू शकतो।
तर तो अजून फरार आहे, तोही सापडेल अशी माझी आशा आहे. अजय मुंडे म्हणतात की तुम्हाला सह आरोपी करा. अजय मुंडे एक म्हणतात मिनिट आहे का, अजय मुंडे फार लहान आहे, लहान लेकराबद्दल मी बोलणार नाही. आणि माझं धनंजय मुंडेंना म्हणणं आहे, याला त्याला बोलायला लावण्यापेक्षा स्वतः बोला. तुम्ही बोलल्याच्या नंतर मी उत्तर देईन. 100% खोक्या बोका अजून चोका काय जे असेल ते पोलिसांनी चौकशी करावी, त्याचा आका सगळ्यांची चौकशी करावी. जे जे सापडेल त्यांना सगळ्यांना आतमध्ये घालावं. मला काय माहिती. पण अण्णा पण तुम्ही म्हणतात की पंकजाताईंच्या विचारांचा माणूस निवडून आला नाही. पंकजाताई तर या भाजपमध्ये आहेत, तरी देखील अशा पद्धतीनं आष्टी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आलेला नाही. मी भारतीय जनता पार्टीचा माणूस म्हणून निवडून आलेलो आहे. पंकजाताईंची तक्रार तुम्ही राष्ट्रीय नेतृत्वाकडे करणार आहात का? 100% करणार. आतापर्यंत केले नाही, आता लेखी स्वरूपात करणार. पंकजा का म्हणतायत मुंडे तुम्ही राष्ट्रीय नेता आहे, मुख्यमंत्री मी लहान मुलांना बोलणार नाही. त्यांचे जे थोरले भाऊ आहेत ते बोलल्यावर मी बोलत. लेकरांना मी बोलणार नाही. जो अजय आहे तो खूप लहान आहे. अजयला बोलायला लावलेलं आहे. कोणी बोलायला लावलेलं ते माहिती आहे. माझं त्यांनाच आव्हान आहे, अजयला काय बोलायला लावतात तुम्ही स्वतः बोला. भाजपचे आमदार सुरेश धस आपल्याजवळ. सुरेश धसजी काय सांगाल? हे ठरलं ना. करणार राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे करणार. पण त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री बावनकुळे सांगितलेलं आहे. मला समज देण्याचं काय कारण. मला समज द्या, मी काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही. त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला आहे. शिट्टी या चिन्हाचा प्रचार केलेला आहे. मग कारवाई करायची तर त्यांच्यावर कारवाई करा असं माझं मत आहे. मुख्यमंत्री किंवा तुम्ही राष्ट्रीय सचिव स्वतःला मानता आणि बीड जिल्ह्यात माझी एकच सीट मानता, मग कसं काय राष्ट्रीय सचिव असू शकतो. त्यांनी 2 सीट भारतीय जनता पार्टीच्या 2 सीट होत्या ना, एक नमिता मुंदडा आणि दुसरा सुरेश धस. मग 2 सीट म्हणायला पाहिजे. त्यांच्या भाषणाची क्लिप आहे तुमच्याकडे. बीड जिल्ह्यात माझ्या वाट्याला एकच सीट आहे म्हणलं. पक्षविरोधी कारवाईसाठी तुम्ही पत्र लिहिणार का? संतोष काय आणि हे जे चाललं ना खोक्या बोका, परत कुठं प्रकाश दादाचं काहीतरी काढायचं, जुने संदीप क्षीरसागरचे व्हिडिओ काढायचे. सह आरोपी व्हायला भाजपाला आहे काय? कसे बी सह आरोपी होतात का काय? कशात बी कशाचा काही संबंध नसताना काही नसताना सह आरोपी कसे होते? उचलली जीभ लावली टाळ्याला, असं चालत नाही. तर हे बाकीच्या लोकांची बदनामी कशी होईल असा प्रयत्न चाललेला आहे. आणि संतोष देशमुख खून प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे वेगवेगळे गेम चालतात. बीड काय एकंदरीत गांभीर्यता कमी केली जाते का? एक जो व्हिडिओ आता समोर आलेला आहे त्याच्यामध्ये धनंजय देशमुखांचे साडू आहे, त्यांनी अपहरण करून मारहाण केल्याचा हा व्हिडिओ आहे. ठीक आहे, व्हिडिओ आता तुमच्या विरोधात बाहेर येत आता आहेत. जे व्हिडिओ आलेला असेल त्याच्यावरती रीतसर कोणी ज्यांच्यावरती अन्याय झाला असेल त्यांनी कारवाई करावी. आमच्या इथं तर तो व्हिडिओ जो आलता ते बुलढाणा जिल्ह्यातला पोरगा होता. मी स्वतः माझ्या इथल्या PIला सांगितलं बुलढाण्याला जा आणि त्याचं काय ते स्टेटमेंट घ्या आणि त्याप्रमाणे कारवाई करा. हे लक्ष भडकावून आता बीड जिल्ह्यातले काही लोक मोकळे झालेले आहेत. मोकळे झालेले लोक अशा पद्धतीचे गेम खेळत आहेत.